इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेला शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी उत्साहात प्रारंभ झाला. रावसाहेब थोरात सभागृह KTHM महाविद्यालयाजवळ गंगापूर रोड येथे झालेल्या पहिल्या व्याख्यानात ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते माननीय श्री अभय भंडारी यांनी योगाचार्य स्वामी विवेकानंद या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे व्याख्याते अभय भंडारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस आयुक्त संदीप कनिक, विजय गळसाने, गटनेते श्याम बडोदे, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेवक भगवान दोंदे, अविनाश बल्लाळ, प्रवीण भाटे, पवन उगले, निखिल खोडे आदी मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पोपटराव हिरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. खरं तर पप्पांचं व्यक्तिमत्व कसं घडलं याबद्दल आपल्याला निवेदकांनी सांगितलंच आहे. पप्पांचा जन्म मालेगाव तालुक्यातील लिमगाव या ठिकाणी झाला. त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षणही तिथे झालं, परंतु माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकच्या रोंठा हायस्कूलमध्ये जेव्हा दाखल झाले आणि आपण ज्याला आता VN नाईक सोशल संस्था म्हणतो त्यावेळेस त्याला वंजारी बोर्डिंग म्हणे, त्या वंजारी बोर्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथून ते रुंठा हायस्कूलला शिक्षण घेत होते. रुंठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना अनेक गुरुवर्यांचा त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्यामधनं त्यांनी संस्कार घेऊन, म्हणजे आपण म्हणतो की आपल्या पौगंड अवस्थेत आल्यानंतर आपल्या जाणीवेला प्रगल्भता प्राप्त होते आणि समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे, सगळ्या सामाजिक बदलांकडे आपण अतिशय तटस्थपणे निरीक्षण पाहण्याची आपल्याला हे बुद्धी प्राप्त होते. तसंच काही पप्पांच्या मध्ये झालं आणि त्याच काळामध्ये त्यांना वामनराव ढोबळे नावाच्या अतिशय ऋषितुल्य अशा संघ प्रचारकाचा परिसस्पर्श झाला म्हणायला हरकत नाही. त्यांच्या संपर्कात ते आले आणि त्यानंतर ते संघ विचारांनी भारावून गेले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमाचं शिक्षण धोळा तंत्रनिकेतन येथून घेतल्यानंतर चरितार्थासाठी त्यांनी सरकारी नोकरी पत्करली. पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून ते रुजू झाले. परंतु तिथे रुजू झाल्यानंतर आपल्या समाज कार्याला तिथे मर्यादा आहे असं लक्षात आल्यानंतर 2 वर्षात पप्पांनी ही नोकरी सोडली आणि पुन्हा स्वतःचा ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर समाजकार्य, राष्ट्रीय संशोधक संघाचं कार्य, जनसंघाचं कार्य असं त्यांनी सुरू केलं. दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत पहिल्या व्याख्यानात ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते अभय भंडारी यांनी योगाचार्य स्वामी विवेकानंद या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत शिक्षण, समाजकारण, राष्ट्रनिर्माण आणि युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज यावर अभय भंडारी यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व धर्म परिषदेतलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे त्यांच्या व्याख्यानातलं पहिलं संबोधन ऐकल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच स्वामी विवेकानंद आपल्या समाजात माहिती असतात. अवघ्या 5 मिनिटांचं भाषण आहे स्वामीजींचं. ते फक्त 5 मिनिटाचं भाषण त्यावेळेला स्वामीजींनी केलं. त्यावेळेला सर्वधर्म परिषदेच्या त्या आर्ट इन्स्टिट्यूटच्या कोलंबिया सभागृहामध्ये जे 5-7 हजार क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं, अमेरिकन समाजातले सर्वोत्कृष्ट आणि महनीय व्यक्ती तिथे उपस्थित होत्या आणि जगाच्या पाठीवरच्या सर्व धर्मांचे धर्माचार्य तिथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अवघ्या 5 मिनिटांचं स्वामीजींचं पहिलं जे भाषण आहे, त्या भाषणाने स्वामीजी अमेरिकेमध्ये प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले. इतकी विलक्षण कीर्ती त्या एका भाषणाने त्यांना 5 मिनिटांच्या मिळाली की त्यावेळेचं वर्णन आहे. प्रोफेसर बॅरोज जे समन्वयक होते सर्वधर्म परिषदेचे, चार्ल्स बॉनी जे आयोजक होते मुख्य, त्यांनी वर्णन केलेली आहेत की अमेरिकेच्या रस्त्यावर, शिकागोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, इतरही शहरांमध्ये विवेकानंदांची फुल साईज अशी
छायाचित्र रस्त्यावर लावलेली असायची. अ सायक्लॉनिक हिंदू मंक ऑफ इंडिया असं त्यावर लिहिलेलं असायचं. इतकी विलक्षण लोकप्रियता त्या 5 मिनिटाच्या पहिल्या भाषणाने आणि नंतर मग त्या 17 दिवस चाललेल्या सर्वधर्म परिषदेतल्या जवळजवळ रोज काही ना काही स्वामीजी बोलायला त्यांना बोलवायचे, व्यासपीठावर निमंत्रित करायचे मुद्दाम. तर अवघ्या 5 मिनिटात ते असं काय बोललंय की ज्यामुळे अमेरिका विस्मयचकित झाली, ज्यामुळे अमेरिकन लोक प्रभावित झाले. ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका, एका गुलाम राष्ट्राचा एक प्रतिनिधी, 30 वर्षाचा एक तरुण संन्यासी 5 मिनिट बोलतो आणि ते लोक प्रभावित होतात. त्याचं काय कारण आहे, याला लॉजिक काय आहे? तर अनेक लोकांनी विवेकानंद काय बोलले याचं वर्णन केलंय, ते लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. पण त्या सर्व लोकांची जी मांडणी आहे, त्यांनी ज्या आठवणींमध्ये लिहिलंय त्यामध्ये एक समान सूत्र आहे. ते म्हणतात की हा तरुण संन्यासी जे जे बोलतोय ना ते सत्य आहे, यावर आमचा दृढ विश्वास ऐकतानाच बसला. हा मनुष्य फक्त खरं बोलतोय, हा मनुष्य मनापासून बोलतोय, हा मनुष्य मुखाने बोलत नाही, हा मनुष्य हृदयाने बोलतोय. हा माणूस नुसतं बरोबर नाही म्हणत आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका याच्या मनामध्ये ही जाणीव खोलवर घुसलेली आहे की हे माझे भावंड आहे. या व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान 11 जुलै रोजी भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, तर समारोपाचे तिसरे व्याख्यान 12 जुलै रोजी भारतीय मातृशक्ती आणि तिची महान आपत्ते या विषयावर अभय भंडारी यांचे होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे, सुमनताई हिरे, महेश हिरे, योगेश हिरे, मिलिंद हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सचिटणीस कृष्णराव नेरे, श्रीकांत बेली, विनोद येवले, दिलीप क्षीरसागर आदींसह श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.